टिटवाळ्यात गॅससाठी जनतेची धावपळ 2 दिवसांपासून पहाटेपासून दुपारपर्यंत रांगा रोजगाराचा बळी गॅस सिलेंडर टंचाईचा फटका तर थेट सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्याला बसू लागला असून टिटवाळा पश्चिमेकडील जानकी विद्यालयाजवळील वासुंदरी रोडवर असलेल्या गणेश प्रतिमा चौकात गेल्या 2 दिवसांपासून भारत गॅस कंपनीच्या ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक नागरिकांना सकाळी 6 वाजल्यापासून रांगेतच उभे राहावे लागत आहे। दुपारपर्यंत त्यांना सिलेंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे। मात्र तरी देखील खात्रीलायक चित्र पाहायला मिळत नाही। घरगुती गॅस सारख्या अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना अशा प्रकारे तासनतास रांगेत उभे राहावे लागणे ही प्रशासन आणि वितरण व्यवस्थेचे मोठे अपयश मानले जात आहे। विशेष म्हणजे अनेक कामगार, नोकरदार आणि छोटे व्यावसायिक आपला दिवसाचा रोजगार सोडून गॅससाठी रांगेत उभे राहत आहेत। नमस्कार, मी आहे अजय शेलार। महाराष्ट्र अपडेट 24 मध्ये ते गणेश प्रतिमा परिसर आहे जानकी विद्यालयाचे। इथे सकाळी 6 वाजल्यापासून लोकांनी इथे रांगा लावलेल्या आहेत। सरकारकडून सांगण्यात येते की गॅसचा मुबलक पुरवठा उपलब्ध आहे, मात्र 6 वाजल्यापासून इथे लोकांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। अनेक लोकांनी रोजंदारी किंवा नोकरीचा वरती रजा मारून खाडा करून या ठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये उभ्या आहेत। त्यांच्याकडे कुठलीही पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना हॉटेलमधून जेवण आणावं लागत आहे आणि अशा पद्धतीने आपण बघताय की लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। साधारण 150च्या वर लोक इथे रांगेमध्ये 6 वाजल्यापासून उभे आहेत। त्यामुळे त्यांना आर्थिक फटका देखील बसत आहे। महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वर्गातील लोक या त्रासाला सामोरे जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरत नाही। काही ठिकाणी वितरण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। बुकिंग करूनही गॅस मिळत नसेल तर व्यवस्था नेमकी कुठे अडकते असा थेट सवाल नागरिकांनी आता उपस्थित केलाय। दरम्यान या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे। रस्त्यावरच सिलेंडरच्या रांगा लागल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनानं तातडीने लक्ष घालून गॅस वितरण सुरळीत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। काय झालं, किती दिवस झाले तुम्ही बुकिंग केलंय? आता मला झालं 15 दिवस। कुठल्या कंपनीचा गॅस आहे? सांगा ना तुम्ही एकदा। भारत कंपनीचा। मग काय झालं, काय सांगतात ते लोक? गॅस येणार नाही येणार? कालच ऑफिसला जाऊन आले तर म्हणा आज येणार आहे। हा, मग आता तुम्ही किती वाजल्यापासून आहे रांगेमध्ये? सकाळी 5 वाजतापासून आहे। 5 वाजल्यापासून आहे। तुम्ही किती वाजल्यापासून रांगेमध्ये आहेत? आम्ही 6 वाजेपासून। कुठल्या कंपनीचं आहे तुमचं? भारत गॅस। आणि मग काय सांगतात ऑफिस मधून? मी 14 तारखेला बुकिंग केलेली, ऑनलाईन पैसे भरलेले। हा, आणि मग ते ऑफिस मधून सांगतात काय? आलेला आहे। हा, तरी लाईन मध्ये सांगते 2 वेळेस परत गेलो मी। मग ऑफिस मधून फोन उचलतात, सांगतात काय? काय फोन उचलत नाही, आज येणार उद्या येणार असं सांगतात। आता काल सांगितलं इथे येणार, आज म्हणतात येणार नाही। मग डिलिव्हरीसाठी जे माणसं येतात ते काय बोलतात? काय ते उत्तर देत नाही आम्हाला, काय यारे तुरीची भाषा करतात। पण सरकार तर सांगताय मुबलक प्रमाणामध्ये गॅस पुरवठा आहे, मग तुम्हाला मिळत का नाही? कशाचाच पत्ता नाही ना काही, सरकारच खोटं बोलतं। तुमचं नाव काय? मी चेतन मेमाने। कुठे राहता तुम्ही? इथेच राहतो, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा। कुठल्या भागात राहता? मी इथं मांडा टिटवाळा जानकी विद्यालय। आता ही रांग लावली, तो कुठला परिसर आहे? हा परिसर आहे जानकी विद्यालय परिसर। हा. आणि किती वाजल्यापासून तुम्ही रांगेत आहात? 6 वाजता लाईन आहे इथे। कुठल्या कंपनीचं हे आहे? भारत गॅस कंपनीचा। मग आज तुम्ही कामाला गेलेले नाहीत का? आज कामाला नाही गेलेलो, गॅस सिलेंडर मिळावं हीच माझी प्रतिक्रिया आहे। बुकिंग किती तारखेला केले? बुकिंग 27 तारखेला बुकिंग केलेलं आहे। हा. म्हणजे साधारणतः 10-15 दिवस जास्त झाले। मग काय उत्तर देतात एजन्सीवाले? तिकडनं रिप्लाय असं येतोय की गॅस मिळणार नाही, अवेलेबल नाही आमच्याकडे, कॉल पण उचलत नाही। मग आता तुमच्या घरी गॅस सिलेंडर संपलाय, मग पर्यायी काय व्यवस्था वापरतात? हे आता बाहेरून जेवण आणावं लागतं किंवा बाहेर नातेवाईकांकडे जेवण करायला जावं लागतं आम्हाला। सध्या तरी नागरिकांना केवळ प्रतीक्षेचा खेळ सहन करावा लागत असून गॅस सारख्या मूलभूत गरजेच्या वस्तूसाठी अशी परिस्थिती निर्माण होणे हे चिंताजनक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। महाराष्ट्र अपडेट 24 साठी अजय शेलार, टिटवाळा।